आले फळ तेव्हा राहिले पिकोन, आले फळ तेव्हा राहिले पिकोन, जरी ते जतन होय देठी नामेची सिद्धी, नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता, चालीला पंथ तो पावविल ठाया, चालीला पंथ तो पावविल ठाया, जरी आडतया नये काही नामेची सिद्धी, नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता, तुका मने मध्ये पडते आघात, तुका मने मध्ये पडते आघात, तेने होय घात हानी लाभ नामेची सिद्धी, नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता, विठ्ठल विठ्ठल जरी ते जतन होय देठी नामेची सिद्धी, नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता, समचरण सरोजम चांद्र नीलांबुदावम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर, वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी, आले फळ तेव्हा राहिले पिकोन, जरी ते जतन होय देठी नामेची सिद्धी, नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून, या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय परमार्थिक साधकाला नामाचं साधन सांगून सावध करतात. विठ्ठला
अभंग नामाचं साधन सांगणार आहे आणि साधकाला महाराज सावधाई करणारा असा अत्यंत मोलाचा उपदेश साधकाला या अभंगामधून केलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी सगळ्यांना ज्ञात आहे की नाही, भगवंताच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि माऊलीच्या वतीने हा अखंड हरिनाम सप्ताह आहे की नाही, यामधल्याचा प्रथम दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा भगवंताच्या इच्छेने माझ्याकडे आलेली आहे. त्यामध्ये सर्व गावातलीच भजनी मंडळी, काही पाहुणी भजनी मंडळी, तुम्ही श्रोते मायबाप सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक आणि सेवेला आरंभ. विठ्ठला सावध करतात. परत जर आपण या समाजामध्ये काही माणसाचे नियम, पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यामुळे भगवंताच्या स्वरूपाचं, भगवंताच्या नामाचा निर्देश करणार असं मंगल असावं. वस्तू निर्देश रूप मंगल आहे की नाही, त्यात नामात नाम सगळ्यात मंगल सांगितले. नाम मंगळाचे ही मंगळ, देवाचं रूपही मंगल आहे. मंगला नाम मंगलमेव. मंगलात सगळ्यात जर कोण असेल तर तो भगवंत मंगल आहे. सकळ मंगल निधी शब्दाचा अर्थ आहे ठेवा. नाम मंगल नाही महाराज म्हणतात, सगळ्या मंगळाचा जर ठेवा कोण असेल तर देवाचं नाव आहे ठीक आहे. आणि अशा नामाचं महत्व, नामनिर्देश करणारा अशा प्रकारचा हा मंगल स्वरूप अभंग आहे. अशा प्रकारे महाराज प्रथम दिवस आहे तरी तुम्ही भरपूर आले. थंडीचे दिवस आहे, पहिला दिवस आहे तरी भरपूर आले, बरोबर आहे का नाही? भरपूर आले, काही अडचण नाही. आता मला वाटतं एवढे दाटून वाटून मस्तर थंडीत एवढी त्रास देत नसेल तुम्हाला, देत असेल पलीकडून तरी माऊलीने पडता बिडता काय अडचण नाही देत असेल. आणि महाराज आमच्या कीर्तनाचे असे वांदे आहे थंडीचे, आता तुम्हाला सगळ्याला माहिती. कीर्तनाला जरा म्हातारेच माणसं असतात आहे ना, कीर्तनाला बहुतेक कोण असतात? म्हातारे माणसं असतात. बरं का महाराज, थंडीचा एक स्वभाव आहे, थंडीचा स्वभाव आहे माहिती का? काय स्वभाव आहे थंडीचा? थंडी तरुण को छेडती नाही और बुड्ढे को छोडती नाही. तरुणाच्या नादी लागत नाही, बिना याच्या गाडी आली, तरुणाच्या छेडतच नाही आणि म्हाताऱ्याला सोडत नाही. तरी आपल्याला काही अडचण नाही. पहिला दिवस आहे, जास्त काही काय म्हणतात पहिल्या दिवशीच लांब नाही लावणार नाही. पहिल्या दिवशीचं कीर्तन असं म्हणतात नामाचं असतं, मंगल असतं. 12 साडेबारा 1 वाजेपर्यंत आपण सोडण्याचा प्रयत्न करूया. लाईट तर जात नाही ना, हळूहळू डाळे नाही का? अरे नामाचं महत्व, नामाचं काय संतांनी खूप नामाचं वर्णन केलं. किती वर्णन करावं महाराज, सगळ्या पण मी ऐकतो महाराज. तुकोबर असो, ज्ञानोबर असो, सगळ्या संतांनी तोंड भरून नामाचं वर्णन केलं. महाराज कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगात नामासारखं दुसरं साधन नाही. जर मोक्ष मिळवायचा असेल, भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. अनेक सगळ्या संतांनी सांगितले. एक सांगू, तुकोबर आहे तर नामधारक आहेत आम्ही, नामाचे धारक. तुकोबर आहे तर नामधारक आहे, माऊली ज्ञानोबर आहे, ज्ञानाचे सागर आहेत. बरोबर आहे का नाही? ज्ञानाचा
सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानोबराय ज्ञानाचा सागर आहे. महाराज काय ज्ञानोबरायांचं वर्णन आता आहे की नाही. ज्ञानोबरायाचं वर्णन ज्ञाने मला जर करायचं झालं तर तुकोबरायासारखे करू शकले नाही. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पायी डोई. हे ज्ञानोबराय तुमच्या दृष्टांताची खोली. युक्ती म्हणजे दृष्टांत. ज्ञानेश्वरीच्या दृष्टांताची खोली कळत नाही ज्ञानोबराय तर सिद्धांत आम्हाला कधी कळायचा आहे. या तोलामलाचे उच्च कोटीचे ज्ञानोबराय ज्ञानाचे सागर असलेले. नाही नाही ज्ञानियांचा राजा म्हणते ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईशे तुम्हाईशे तुम्हा ज्ञानदेव म्हणते. हे ज्ञानोबरायांची कॅपॅसिटी. पण ज्ञानोबरायांच्या नामाची आवड बघा तुम्ही. नामाची आवड बघा. हरिपाठात किती अभंग आहेत. काही 27 म्हणलेत काही 28 म्हणले. युती करा अगोदर. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का नाही. मला हरिपाठातला असा तुम्ही एक अभंग दाखवा की ज्याच्यात नामाचं महत्व आलं नाही. पहिला अभंग कोणता आहे. देवाची द्वारी सुवाक्षण भरी तिने मुक्तिचारी साधेल्या. पुढं काय हरिमुखे म्हणा. अरे सगळ्या अभंगाचा ध्रुवपद तिथं आला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी चिव्हे गुकुरी वेदशास्त्र उभारी सदा. बरोबर आहे नाही. दुसरा अभंग कोणता आहे. दुसरा अभंग कोणता हरिपाठातला. कोण म्हणलं तूर कापायची. आपल्या तुरी डोक्याच्या जातात सोयाबीन संपल्या. चौवेदी दान साही शास्त्री कारण 18 ही पुराण ऋषिगाती मंगोनी नवनीता कैशे घ्यानंता वायव्रत कथा कांडेमान एका हरि आत्मा वायात दुर्गमा ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ. नामाचं महत्व. तिसरा अभंग त्रिगुणासार निर्गुणे सार सारा सारा हरिपाठ सुगुण निर्गुण गुण हरिविन करायचे ज्ञानदेवा ध्यान. बरोबर आहे का नाही. चौथा अभंग प्रत्येक अभंग घ्या. आता काय 27 म्हणायची गरज नाही आपल्याला. प्रत्येक अभंग घ्या. प्रत्येक अभंग. प्रत्येक अभंगात नाथ महाराजाचा हरिपाठ काढा. नाथ महाराजाचा हरिपाठ काढा. नाथ महाराजाच्या हरिपाठात प्रत्येक अभंगाचं मदत शिक्काची. एका जनार्दन हरी बोला. कारण प्रत्येक त्यात कुठलंही लागतंय मागचं. उत्तरार्ध एका जनार्दनी हरी बोला. मागचं कोणत्याही अभंगाचं. कारण काही 2-3 अभंग जर हरिपाठातले नाथ महाराजाच्या सोडले तर सगळ्याचं उत्तरार्ध काय. एका जनार्दनी हरी बोला. कोणताही अभंग कुठलंही लागतंय त्याला. एका जनार्दनी हरी बोला. बरोबर आहे का नाही. नाथ महाराज असू द्या माऊली ज्ञानोबाराय असू द्या निवृत्तीनाथ असू द्या सगळे संत असू द्या. नामाला सगळ्यांनी उचललंय. नामाला उचललंय. नामाला उचललंय. एक नाम जर तुमच्या जीवनात नसेल पशु म्हटलंय महाराज. पशु म्हटलंय हे का नाही. माऊलींनी म्हटलंय तुकोबारायांनी सगळ्या संतांनी म्हटलंय एका नामाला उचलून धरलं. पण नामा एवढं नाम घ्या नाम घ्या. नामाचं फळही सांगितलंय महाराज. जगाचा बाप त्यानं वश होतो काय नव्हे केले. एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. सगळ्या साधनाचं सार असलेलं नाम आहे. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी त्या नामाचं वर्णन करतात. माऊली ज्ञानोबराय म्हणतात महाराज या नामानं ऐशे माझे नाम घोषे नाहीची करती विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. आहे का नाही. यमो म्हणे कौना ते यमावे दमो म्हणे कौना ते दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष ओखदासी नाही. आहे का नाही. अरे ते सगळं कुणाने कुणी केलंय. माझ्या
नामानं केलंय नामानं, आहे का नाही? ब्रह्मदेवाचं वर्णन करत असताना सृष्टीच्या आरंभाला काय केलं त्यानं, माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात त्यानं नाम घेतलं, ऐसा अढंच केला एके नामे जेने. अशा प्रकारचं महाराज अनेक यज्ञ सांगितले ज्ञानोबरायांनी, त्यात नाम यज्ञ सांगितलाय. आणि सगळ्यात सोपा यज्ञ कोणता सांगितलाय? नाम यज्ञ. नाम जप यज्ञ तो परम, बाधून शेके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबराय म्हणतात नाम जप यज्ञ तो पर. ज्ञानेश्वरी सांगते सगळ्या यज्ञात मोठा यज्ञ कोणता आहे? कोणता यज्ञ? नाम जप परम म्हणजे श्रेष्ठ. पण त्या नाम जप यज्ञाला एक बंधन नाही. बाधून शके स्नानादी कर्म. मला दुसऱ्या यज्ञाला देवाची पूजा करायची असली तर आंघोळ करावीच लागते का नाही? हो, करावीच लागते आंघोळ, स्नान, पवित्र पवित्र व्हावं लागतं. बरोबर आहे काय? नामाला तशी गरज नाही. बाधून शके स्नानादी कर्म. स्नान आहे ज्याच्या आधी, स्नानादी म्हणजे स्नान आहे ज्याच्या आधी. बहुतेक सगळे कर्म स्नानाच्या नंतर सुरू होतात, आहे ना? मला सांगा, देवपूजा अगोदर का स्नान अगोदर? देवपूजा अगोदर का स्नान अगोदर? जेवण अगोदर का स्नान अगोदर? आणि जास्त भूक लागलेली असल्यावर आधी भाकर खायची मग आंघोळ करायची. त्याला काय लागतं? त्याला काय इथे काय एक माणूस म्हणे मला आधी जेवण केलं तर काय पोटात दुखत का? काही लोकांचे महाराज इतकं विचित्रता झाली. आता काय माणसं ते सावडायला मातीला जातात आणि आपल्या वारकरी कोणी आंघोळ करायला तर लय भ्याकाडे हो महाराज तुम्ही. बरा बाबा मला हिंमतबाद जन्माला आला, भीतीत म्हणून आंघोळ करतोय का? काय पवित्रता नाही झालं ते. पण महाराज स्नानाच्या नंतर सगळे कर्म होतात. बाधून शेके स्नान आधी, आधी स्नान कर्म बाधून शेके. मग स्नानातच कर्म जर बंधन करत नाही तर पुढचे कर्म काय? कारण स्नानाशिवाय कोणतंच कर्म चालू होत नाही. बाधून शेके स्नानादी कर्म. मग म्हणजे स्नानात जिथं बाधा करीत नाही, तू कोपा राहायचं म्हणजे तू वंडळी धुवू नका. चला जाऊ दे, आंघोळ नंतर ही गुळणा. तंबाखू कोण कोण खाते? म्हणजे बरी हात नका करू, पण ये खातात ना तंबाखू? खातो मला नाही. अरे काय माणूस अरे ज्ञानेश्वरी ओवी आहे, तंबाखू खायलाच पाहिजे मला. नाही नाही, मी ओवी सांगतो की महाराज लबाड बोलत नाही. ओवी ज्ञानेश्वरी वाचून सांगितोय. ओवी आहे राव. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना, तो जो तंबाखूशी लावे चुना, तो मित्र माझा जाना कलियुगीचा. 19व्या अध्यायाची पहिलीच ओवी आहे. ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायाची पहिलीच ओवी. मी एका गावात आमच्या गावात एकदा असं सांगितलं. एक म्हणून चौथ्या दिवशी माझ्याकडे आला गावातला, म्हणजे महाराज अहो तू 19वा अध्याय सापडतो म्हणजे आपली ज्ञानेश्वरी फाटली आरती. काय अवघड आहे. बरोबर आहे का? जाऊ दे तंबाखूचं. मला सांगा, तंबाखू खाणारे माणसं जर आपण जागलीवर असलो, आपण म्हणलं मी डोक्यात ठेवा, म्हणजे मी तुमच्यातलाच असे बारीक बारीक वर मला लक्षात ठेवता. जर उठलो तर तोंड धुण्याची वाट पाहतो का उठल्या उठल्या गाय छाप चोळीतो? काही बंधन आहे का त्याला? काही तोंड धुण्याचं बंधन आहे का त्याला? काही नाही, काही नाही, काही नाही. मग आता ज्याचं जे व्यसन असेल त्याचं ते व्यसन, तंबाखूच नाही. आता ते ज्याचं जे असेल. मग मला एक सांगा, तोंड धुण्याची क्रिया नाही म्हणली, काय नाही. अन्न लगे आंघोळी तोंड धुवावे तुकोबर आहे म्हणतात. नाम घेण्याकरता काही गरज नाही महाराज. हो मग म्हणजे महाराज एवढे तुच्छ असेल? नाही नाही, माऊली म्हणतात नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ, नाम परब्रह्म आणि नाम वेदार्थ. विठ्ठल नाम परब्रह्म. साक्षात परब्रह्म कोण आहे? नाम हे नाम, दुसरं ब्रह्म नाही. नामच ब्रह्म. चला माऊली म्हणताय नामच ब्रह्म, नामच ब्रह्म. नाम सोडून दुसरं ब्रह्म नाही. नामच ब्रह्म आहे आणि नाम वेदार्थ.
वेदाचा अर्थ काय आहे? सगळ्या वेदाचा अर्थ म्हणजे सार. वेदाचा सार काय? वेदानंत बोलिना अनंत बोलिला अर्थ इतकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. बरोबर आहे का नाही? नाम महाराज वेदाचा अर्थ काय? नामाचा फायदा देव ताब्यात येतो. महाराज देव ताब्यात येतो. ताब्यात येतो. काय केलं या नामानं? कपी कोणा उद्धारिले मुक्त केले काय केलंय ना म्हणा? कपी कुळ उद्धरिले. कोण कोणाचं कुळ उद्धरले? कपी कुळ मुक्त केले. राक्षसा मुक्त केले. एक राक्षसा मुक्त केले. काय नामाची पोर आहे महाराज. हनुमंतराय लंका जाळली. कशाच्या बळावर जाळली? तुला म्हणतात लंका दहन केली हनुमंते नामाच्या बळावर. नामाच्या बळावर समुद्रावर दगड तरले. कुणाच्या बळावर? देवाच्या नाही. देवाचा महिमा कमी देवाच्या नावाचा जास्त. तुकोबाराय तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मी श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी नाही करत देवा तुला. इतकं नाम देव ताब्यात येतो म्हणून दगड तर ते म्हणून ते उद्धार होतो. मोक्ष मिळतो. देव ताब्यात येतो. सगळंच काय होतंय जगात कीर्ती होते. लोक मानतात. नाम पाहिजे. मग मला तुकोबारायकडे काही साधक गेले. तुकोबाराय आम्हाला काही लाभ मिळत नाही. आपण नाम घेत नाही. काही नामच घेत नाही. काही नाम घेतात तर मग लाभ का मिळत नाही? मला एक सांगा आता. हा गुळ आहे बरोबर आहे ना? गुळ आहे ना? गुळे लक्षात आलं ना? मी खाल्लं नाही म्हणे दाखवलं तुम्हाला. गुळे ना म्हणजे मला त्याच्यावर दृष्टांत द्यायचा. त्याच्यात नाही. गुळे हा मी खात नाही. मी खाणं बंद केलंय गुळ आता. पहिला खात होतो. एका गावात मी दोनाभर गुळ खाल्ला. महाराज दोनाभर गुळ खाल्ला. तुम्हाला माहिती असेल. खाऊ नाही कीर्तनात. कीर्तनात पाणी पिऊ नाही. कीर्तनात गुळही खाऊ नये. खाया पियाची नारदाची गादीच नाही. मग गुळ खायचं. मग भाकर भूक लागली तर महाराज अर्धी कोण हांडी तर चपाती तर काय व्हायला? हा मग गुळ खायचा. मग खाणं तर काही खाणंच आहे ना. गुळ खाणं काय चपाती हाणणं काय? पाणी पिऊ नाही कीर्तन. आता तर काय काय पोचत महाराज भजने भजने नाही. तुम्हाला ऐकणार आहे. पाणी यायलंय माझ्यात. नाही खरंच यायलंय माझ्यात. बरोबर पाणी ऐकणार. पाणी काय धिंगाणा झालाय सगळं महाराज. ते कीर्तन ऐकायचंय का पाणी पियाचंय? महाराज काहीच नसावं. तुम्हाला आता काय आता सगळा धिंगाणा झाला. त्या भागवतात एवढी विचित्रता झाली महाराज. एवढी विचित्रता त्या भागवतात ते पार्ट घेऊन यायलेत आता. इकडून नरसिंहाची कथा चालली की ते नरसिंह इकडून ते करणं ते असं करणं. मला सांगा भागवत ऐकायची गोष्ट आहे का पाहायची गोष्ट आहे? बरं मला सांगा महाराज ते चित्र लोक पाहतात का भागवत? लोकांचं पाहणे ऐकण्यापेक्षा पाहण्याची पहिलीच हाऊस जास्त आहे. म्हणून तर रेडिओ बंद झाली. टीव्ही चालू झाली.
काय विचित्रता निर्माण झाली. माझा जाऊ द्या, कलिवाचा महिमा आहे, आपल्याला काय आहे का नाही. मला ते तसं नसलं पाहिजे. ते एक ते तर ते एखाद्या गावात भागवतात संगीत नाही काय नाही, आपला आमच्यासारखा एखादा भोळा भोळा महाराज आपला लावून द्यायचा, मग त्याच्यात का होईना चाललं ना. पण मग अशा बाया ऐकायला दिवसात बायाच जास्त ऐकायला, माणसाला कामं असते तर बस स्टँडला काही, जिंतूरला काही. काय झालं, आवाज येईना का? काम असतात माणसाला म्हणा, याचं काय झालं त्याचं काय झालं, त्याची पोरगी कोण्या गावात गेली, तिचं काय काढून झालं, तिची फारकती काढून झाली, त्याचं काऊन भांडण झालं, हे काम असते. ते काय भागवतात यायला थोडं जमत असते का नाही. पण माता मावल्या अवसरच देणे येतात. पण मग आता माता मावली कसं जसं जसं जिचं आठ पल तशी तशी ती येते बिचारी. हो, आणि ती एकटी हे संगच आणते, ते 4 फाळ्याचं काय असतं ते, एका कुंकू एका हळद, ती काय म्हणते, पंचपाळ संगच आणि ती बाई. आणि आधी किती ती सुरू करते, अरे काय येऊ चोकरूम आहे का वाढ आहे का वाघीस आहे काय सारी चालली. ती कुकू लावती, बरं ती कुकू लावती तर ती गप नाही लावत. ती खालची म्हणती माय तुला जरा उशीरच झाला व. ती म्हणती बाई येईन आलती व. मागवत चालू शुकाचार्य राजा परीक्षितील काय सांगायचे, येईन आलती सांगायचे. माय जरा येईन आलती व. कोणती आलती व, कोण्या गावची, लहान्या सुनाची का मोठ्या सुनाची माय आलती, मोठीची. आणि माय तू तिचं तर मान आणल्यासाठीच भांडण झालं. याला भागवतकार सांगू तू तिचं भांडण झालं, कसं जुळलं ते झालं, ती कथाच झाली त्याच्यात आहे का. नसावं आहे का नाही. विटाला का फळ मिळत नाही आपल्याला त्या नामाचं, का फळ मिळत नाही लक्षात घ्या. का फळ मिळत नाही, मला त्याचं कारण आहे ना, आपण नाम घेत नाही का. नाम घेत नाही. मला सांग, आजय मेळा किती नाव घेतलं, आजय मेळ ओळखीचा आहे ना. आजय मेळ भागवतात घेतो नेहमी, म्हणजे आपल्या गावात भागवतात घेतोच ना तो, भागवतात प्रत्येक गावात. किती नाम घेतलं त्यानं, किती नाम घेतलं. पुत्राची आलो भेस्मरे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. पोरासाठी म्हणला तो नारायण, काय देवालाही म्हटलं नाही. त्यासाठी विमान पाठविले, अजामेळ पापराशी नामी नेला वैकुंठ. ऐकायचं किती दिवस, आपल्याला का घडत नाही याचा विचार का करत नाही आपण, का घडत नाही असं. आम्ही नाम घेत नाही का, घेतोय महाराज, मग घेतो तर मग घडत का नाही असं, का घडत नाही महाराज. त्याचं उत्तर तुकोबरायांनी दृष्टांत दिले. त्या अभंगात 2 दृष्टांत आहेत. त्याच उत्तर देण्याकरता पहिल्या चरणात एक दृष्टांत दिलाय. आले
दृष्टांत देतात. आले फळ तेव्हा राहिले पिकोन जरी ते जतन होय देठी. आले फळ तेव्हा पिकोनी राहिले जरी ते जतन देठी वय. फळ आले ते जरी देठी जतन होय तरी ते पिकोनी राहिले. लक्षात आलं का अन्वयार्थ? जरी ते फळ जाऊ देत आपल्या याच्या समोर. मला एक सांगा, आंब्याला आंबे येतात, आंबे येतात महाराज. आंब्याच्या दिवसात आंब्याला पहिल्याच सुरुवातीलाच कैऱ्या लागतात. कैऱ्या लागतात, बरोबर आहे ना? फुलुरा लागतात. फुलुरा लागतात. माणसाला त्या कैऱ्या आंबे माहित नाही आता. आता फक्त चिंतूरला आंबे माहिती, डायरेक्ट आंबे येते गाडीवर, आहे का नाही? आता काय आता इथून पुढे पुढे तर मला वाटतं 10-20 वर्षात आता ते लक्षातही यायचं नाही की आंबे येतात पण या झाडाला. आंब्याचे झाड येते राहिलेच नाही आता, आहे का नाही? चला महाराज, पहिला फुलुरा येतो, बरोबर आहे ना? फुलुरा येतो. मला सांगा, ज्या वेळेला आंब्याला फुलुरा येतो त्यावेळेला पानं दिसतात का फुलुराच दिसतो? पानच दिसत नाही महाराज, एवढा काय दिसतो? पण मला सांगा, जेवढा फुलुरा येतो तेवढेच आंबे पिकण्यापर्यंत जातात का? नाही जात, नाही जात, नाही जात, जात नाही. आंबे फुलुरा आला म्हणजे पिकण्यापर्यंत सगळे आंबे जात नाही. का जात नाही? बरोबर आहे, तेच तर उत्तर देतात. कारण तोच आंबा पिकण्यापर्यंत जातो ज्यानं देठ सोडला नाही. आंबा कोणता पिकण्यापर्यंत जातो? जरी ते जतन होय देठी. जरी ते देठी जतन होय तरी ते फळ आले पिकोनी राहिले. विठ्ठल विठ्ठल. असे जतन राहिलं पाहिजे, किती आघात त्यानं सहन केले पाहिजे, पण देठ नाही सोडला पाहिजे. काही काही फुलुऱ्यांत आभाळातच देठ सोडले. कशाला दगड मारायची गरज पडली त्याला? नुसतं काय आलं? आभाळ आलं, आभाळ आलं. महाराज आमच्या इकडे गावात मी 75 माळकरी पुरं केली. 75 माळकरी. आता 75 माळकरी केले म्हणल्यावर मला आनंद झाला की या गावात आपले 75 शिष्य झाले. असे चालायचो महाराज मी त्या गावात. भागवताल होतो मी तिथं. वजन असते बुवा ते 75 शिष्य पाठीमाग, कशी कोंबडी चालती अशी. ते श्रावणाचा महिना होता, मला तरी काय माहित. आता 75 शिष्याना महाराज वजनात चाललेला. एकच निवडणुकीचं ढगाळ आलं. 25% तर फुलुरा नाही राहिला, कोणीच नाही. एक बघ ते पिल्लू कोंबड्याच, एक शेळी नेलं तर एक शेळी नाही नेत. तुम्ही काही होऊ नका म्हणतो. एक कुत्र्यानं हाणलं तर एक मांजरीनं हाणलं तर एक इकडे गेलं तर कोण बाजून हाणलं तर असं झालं महाराज. झालं 25% कसे तरी राहिले होते बुवा. 25% कसे तरी राहिले होते महाराज. त्यातल्या त्यात आता जाऊ द्या, मरू द्या. आता 25% तर राहिले, एवढे काही कमी झाले? 25% नाही का नाही? जाऊ दे म्हणलं, आपल्याला 25% राहिले ते गेलेले जाऊ दे महाराज. त्याच्यानंतर काय झालं माहितीये का? हो, चांगले हे धरले होते ना असे ते कैऱ्या. आणि एकच दिवस बाबा त्याच्यावर वाणीर गेली. 10% नाही ठेवली वाणीर आहे ना, आणली खाली. बरं, त्यातले त्यात थोडेफार राहिले. म्हणलं आता तर काही चिंता नाही. असे लहान लहान लेकरं गेले, दगड हाणून पाळले ते ना. काही दगड हाणून पडली, दगड हाणून पडली. आणि उगे थोडे 2-5% पकली. देठ नाही सोडा महाराज, ते देठ नाही सोडा. ते आणला आंबा, ते राहिलेले उतरून आणले आणि फ्रीज मध्ये पिकायला घातली. लक्ष गवतात पिकायला घातले. आणि काही पिकल्यावर, पिकायला घातल्यावर ते तुम्ही पाहता काही दगड हाणून पाळले आंबे महाराज. देठ सोडा. कोणता दगड हाणून पाळलेला आंबा आहे माहितीये का? माळगेळ घातली, गणगिन लागलं. दुसरं जय हरी. हा बापा, आता तर महाराज झाले का? बोला पांदन
या कानन गिनन लगेच बाबा माळ करीन वा 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 त्या दिली फेकून लोकायला कदरून हे दगड आणून पाळलेली आम्ही दगड आणून पाळलेली आंबी पडले ना ते गेलं ना आणि ते पिकाय घातल्यावर ते काय करून झालं म्हणजे ते सांगूच का ते बाबा शेवटला गेले हा लय सेवा केली इळभर नाही जन्मभर देव 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 डॉक्टरना सांगितलं वाचायचं असेल तर काय करू तुम्हाला ते पिकाय घातल्यावर नाश केली आम्ही विठ्ठल विठ्ठल आघात जन सहन केले आघात 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 दगडाचा मार सहन केला हे ह्या बाळाला काही मानलं नाही महाराज कशालाच काही मानलं नाही असा एखादा आंबा टिकला तो बराय म्हणतात महाराज काय काय आघात झाली असतील प्रल्हादावर भागवत ऐकतोय आपण काय आघात झाली असतील किती आघात झाली असतील नारायण 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 वाटला नाही पडला का परिणाम उचलून घेतला तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडीवरी भक्ती सुखे निमाला महाराज बघा तुम्ही पण देठ सोडला नाही हा देठ सोडला नाही महाराज एक सांगू किती देठ पक्का प्रल्हादानं धरलाय मला एक सांगा प्रल्हादाचा बाप हिरण्यकश्यपू राक्षस होता बरोबर आहे ना कथा नाही सांगायची फक्त त्याचा भाव सांगायचा आहे राक्षस होता मला त्याचं काय मत होतं बरं तुम्ही भागवत ऐकता काय म्हणत होता तो प्रल्हादाला तुला इंद्रपद देतो इंद्रपद माग फक्त काय कर देवाचं नाव घेऊ नको नारायण म्हणू नको देवाचं नाव नाही घेतलं का काय कमी होते त्याच्याकडे तुला काय लागेल ते सांगू नाव घेऊ नको नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे ब्रीदच बांधलं होतं त्यानं नाव घेणार फासावर देणार नाही नाव घेऊ नाही नाव घेऊ देणार मला ब्रीद होत त्याच नाही नाव घेऊ देणार काय झालं आपण जर तिथं असतो मी जर असतो काही अडचण होती का तो काही दुसरं म्हणत होता का फक्त नाव घ्यायचं नाही बरं हिरण्यकश्यपूला दुसऱ्याच्या मनातलं कळत होता असा काय तो काय महात्मा का देव थोडाच होता प्रल्हाद जर वरून वरून म्हणले असते पप्पा तुम्ही माणसाल तसं नाही तर नाही नाव घेत झालं आतल्या आत नारायण नारायण त्याला काही दिसत होतं का काय अडचण होती प्रल्हादाला सांगा बरं तो 24 तास सोबत होता का आपण कशी वेळ भागून घेतो बरं तुम्ही माणसाल तसं बरोबर बरोबर म्हणजे करायचं तेच करू बरं काय अडचण नाही पण होतं म्हणायचं तसं जर प्रल्हाद वरून वरून हो म्हणले असते आणि मग तो हिरण्यकश्यपू गेल्यावर बसले आपली एकटी नारायण नारायण तरी काय अडचण होती का केलं नाही प्रल्हादानं का केलं नाही तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणायचंय मला वरून 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 म्हणायचं होतं काय अडचण विषय पाजत नव्हता अग्निते टाकीत नव्हता काहीच नव्हता त्याचा फरक एक पडत होता काय विश्वासाचा देठ तुटत होता फळाचा दृष्टांत कोणता देठ देवाशी धरलेला असा विश्वासाचा देठ असावा महाराज विश्वासाचा देठ त्याच्या जीवनात महाराज हरिदास प्रभू म्हणून यवन जाती जन्माला आले मुस्लिम समाजात जन्माला आले काय चैतन्य महाप्रभूची संगती घडली चैतन्य महाप्रभू म्हणजे दिवसाला 3 लाख नामस्मरण 3 लाख जप करायचे आणि एक मंत्र केवढा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हा एक नाम एवढं एक मंत्र असा 3 लाख जप म्हणजे त्यांच्या रोमारोमातून नाम निघत होतं
महात्मा ते. अरे आता असे महात्म्याच्या संगतीत झाड आले तर त्यांनी काय केलं? महाराज आपण सीतामातेचं चरित्र रामायणात ऐकतो. तुमच्या इथे रामायण 12 महिने चालू राहतं आहे का नाही? महाराज रामायणात सीतामाता ज्या अशोकाच्या वनात होती तिथले झाड काय करू लागले? राक्षस भजन करू लागले महाराज. झाड भजन करू लागले. बरोबर आहे का नाही? अरे ते चैतन्य महाप्रभूच्या जे संगतीत आलं ते भजन करायचं. येऊन माणूस पण आला कसा पूर्व पुण्य मनानं आला संगतीत आणि झालं सुरू हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. महाराज एक लक्षात घ्या महाराजाच्या म्हणजे मी ते बोलायला आता मी त्यातलं नाही पण खरं सांगणं तुम्हाला कर्तव्य म्हणून. आपल्या घरी जर एखादा कीर्तनकार आला तर त्याचा अंतकरण त्याचा पवित्र झालेला आहे का नाही, त्याची परमार्थावर देवावर निष्ठा आहे का नाही, एका मिनिटात तुम्हाला ओळखण्याचं एक युक्ती सांगतो. त्याला टेस्टर लावायचं. म्हणजे टेस्टर असं ते घरात आणून लावतो नाही, करंट पासा. एक लक्षात घ्या आपल्या घरात येऊन जर 2-5 मिनिटं बोलत असताना आपल्यात आज जर थोडे वाटत असेल वैराग्य येत असेल तर समजा इमानदारीने परमार्थ करायला आहे. आणि महाराज जर आपल्या घरात आल्यावर जर संसाराचे विषय जर ध्यानात येत असतील तर समजा लबाडीचा परमार्थ याचा विठ्ठल विठ्ठल. महाराजाच्या संगतीत आला माणूस त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणा वाटाव का? महाराज तुमची गाडी केवढ्याची वाटणार नाही तर काय? महाराजाच्या गाड्या पाहिलं महाराज तुम्ही नाही विचारलं तर आम्ही तुम्हाला कधी कधी महाराज माणसं मर्यादा असते माणसाला लाज असते. महाराजाला कसं विचारलं आम्ही विचारतो बाबा सोयाबीन इकली नाही का अजून? महाराज विचारतो. अरे महाराजांनी विचारलं तू त्याला नामस्मरण किती करतो? तुमच्या गळ्यात घरात माळी किती जणांच्या गळ्यात येतं? महाराजांना माळकरी विचारावं का तुमची पोरगी कोण्या गावात गेली हे विचारा. मी त्याच्यातलाच आहे. पण त्यातला आहे मी. तुमची सोयाबीन इकली का नाही तुमची दिली का नाही त्यातलाच आहे. पण तुम्हाला खरं कळावं म्हणून बोलायलो कारण नारदाची गादी आहे. बरोबर आहे का नाही? अरे हे विचारावं. अरे साधूच्या संगतीत लोकाले झाड आहे भजन केले. आमच्या महाराजाच्या संगतीत आहे चांगली भजने गांजावर आहे. माझ्या भांड्याचं तर मन नाही पण माझ्या संगतीत राहून 7-8 जण तरी तंबाखूचं व्यसन लागले. महाराज अरे आपला कमीपणा आहे पण कमीपणा आहे ना तो कमीपणा आहे. मला सांगा महाराजाच्या संगीत आल्यावर त्याला नामाची आवड लागाव का त्याला तंबाखूची आवड लागाव? बाबा तुम्ही खात असले तरी सांगा. आता आपल्याला काही खरंय ना ते खरे ना महाराज संतांच्या संगतीत गेले. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. पुनीत केले विष्णुदासी. आज त्यांच्या संगतीनं चंदनाचा दृष्टांत तुकोबराय देतात. तुका म्हणे गुण तैसे तुम्ही जगी. हरिदास महाप्रभू जो याला तो नामस्मरण करायचा. जो याला तो येऊन असू द्या ना काय फरक पडतोय? राक्षस असू द्या ना. हरे राम 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 हरे 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 कृष्ण. बातमी पसरली अखंड हरिदास प्रभूंचं नाम. त्यांचं हरिदास प्रभू त्यांनी नाव ठेवून घेतलं. महाराज यवनांचं राज्य होतं. बादशाह यवनांचा होता. कळालं त्याला. त्यांच्या काही तक्रार केली त्यांच्या लोकांनी. महाराज अशा धर्म बुडेल कारण आपला एक यवन हिंदूच्या देवाचं नाव घ्यायला आहे का नाही? महाराज आपलं एक एखादा मुसलमान टाळ घेऊन कीर्तन तो मुस्लिम समाजाचा असला एखादा तर आपण मुसलमान असून भजन करायला आणि आपली दररोज आला करायला त्याच आहे गेले. तुका म्हणे नाही जाती सवे का ज्याचे मुख्य नाम तोची धन्य तोच सकारात्मक धन्य. हरिदास प्रभू या कळालं बादशाला बोलवलं दरबारात. हे नाव घ्यायचं नाही. सांगितलं महाराज माझं जीवन ही सोडू शकत नाही मी.
जीवन झालंय माझं नाम सुरू नामस्मरण. त्यांनी सांगितलं असं ऐकणार नाही आणि याच्यानंतर ही चूक पुन्हा कोणी करू नये म्हणून भर बाजारात याला न्या आणि जोपर्यंत नाम सोडत नाही तोपर्यंत महाराज येताना मारा. येत म्हणजे साबकापेक्षाही असतो तो मारला की अंगाचं कातड निघून यावं. हरिदास महाप्रभूला बाजारात उभं केलं. येताना हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे मारणं चाललंय. एवढं मारलं बेशुद्ध पडली की परत शुद्धवर आणले परत मारायला लागले. महाराज दोनदा तीनदा बेशुद्ध नाम सोडलं नाही आणि मग नंतर त्या शुद्धीवर आणलं. हरिदास प्रभून असा हात केला. आता मरण अवस्थेत गेलेले. त्यांनी सांगितलं सोडलंय ना नाम सोडलंय ना. सांगितलं ऐका रे, नाम घेणं सोडण्यासाठी मी तुम्हाला थांबवलेलं नाही. तुमच्या पाया पडतो. एवढा मोठा मानव देह मिळालाय त्या टायमाला उपदेश चाललाय का महाराज? एवढा मोठा मानव देह तुम्हाला मिळालाय. एक काम करा गड्या, माझ्यावर एक उपकार करा. पाया पडतो, माझ्यावर एक उपकार करा. सांगितलं काय उपकार करायचा सांग. शेवटची इच्छा एकच इच्छा आहे म्हणे शेवटची माझी. तुम्ही मारताना जी म्हणून मारताना हरे राम म्हणून मारा. हरे राम म्हणून मारा. महाराज हे फळ पिकलंय कारण जरी ते जतन होय देठी. किती आघात असतील महाराज, किती आघात असतील. इथपर्यंत तुकोबाराय म्हणतात. त्या वेळेला नामाचा फायदा मिळतो. कितीतरी संतांचे उदाहरण आपल्याला देता येतील. नाही सोडलं महाराज. तुकोबारायच्या जीवनात काही कमी आघात आले. तुकोबारायच्या जीवनात आघात नाही, आघातात तुकोबारायचं जीवन आहे. आघातात तुकोबारायच्या जीवनात संकट नाही, संकटात तुकोबाराय उभे आहेत. विठ्ठल जीवनच ज्यांचं होऊन गेलं महाराज. आणि याला म्हणतात विश्वासाचा देठ जुटलेला असावा देवाशी. तुम्हाला एक सांगू का, दिवसातून 1000 वेळेस नाही एकदा नाव मुखाली येऊ द्या आणि विश्वासाचा देठ जुटेला असू द्या. जमलं का आणि दिवसभर म्हणू द्या आणि विश्वासाचा देठ तुटलेला असू द्या. मला तोंडात नाम आले असेल आणि विश्वास जर एखाद्या श्रीमंतावर असेल तर ते फळ पिकेल का? ते काय फायदा होणार आहे त्याचा? मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात इंद्रियासी नियम नाही मुखे राम काय फायदा होत नाही. मला आंबा केवढा येतो खराब होणार, काही फायदा होणार नाही त्याचा, काही फायदा होणार नाही. म्हणून फळ त्यावेळेला विश्वासाचा देठ देवाशी जोडला. मला जेवढे संत श्रेष्ठ विश्वासाचा देठ तुटू दिला नाही. तुम्हाला एक सांगतो, आपल्याला परीक्षा घ्यायची लोकांना जाऊ द्या. आपण परमार्थ करत होतो, आपला देवावर विश्वास आहे का नाही? संकट आल्यावर जर महाराज आपल्याला देव सोडून येवायचं जावायचं ध्यान येत असेल तर समजा आपला देवावर विश्वास नाही. पडता जड भारी दासी आठवावा हरी. पडता जड भारी दासी हरी आठवावा आहे का नाही? देवाची आठवण येत असेल तर देवावर विश्वास आहे. एक दिवस आम्ही असं कीर्तन चाललो होतो मोटरसायकलवर रात्री महाराज उघडलं आणि चाललो असं एकदम रोडवर साप होता मोठा. कवड्याच्या पुढे निघल्यावर सारखं निघून आलो होतो. तिघजण होतो आम्ही गाडीवर. एकदम मोठा साप असा आडवा पूर्ण रोडवर एकदम दिसला. तो लाईटात दिसला की मी मदत होतो. ते पोरं गाडी चालवत म्हणलं अरे बापरे असं म्हटलं. गाडी थांबली. त्या रोडून पळायला टाइम लागतो डांबरून. तो गेला निघून. गेल्यावर मग आम्ही निघलो. पण पुढं डोक्यात आलं आपल्याला साप दिसल्यावर आठवण कोणाची आली? बापाची.
मग आठवण येते बापाची आणि भक्त म्हणतो देवाचा. म्हणजे बापाची आठवणी ना तुम्ही म्हणसाल वाईट आहे का, ते मला सांगायचं नाही. संकटाच्या वेळेला बाप येऊन झोपतून आपल्याला सहकार्य करील का देव करील? बापाची गण तळमळ आहे, पण बापाची ताकद नाही ना याची. कोणाच्याच बापाची नाही. मला काय हसायले तुम्ही? ताकद आहे का येण्याची बापाची? त्याच्याकडे तेवढा पावरच नाही. पावरच नाही ना तेवढा. देवाची आठवण जरी येत नसेल तर निश्चित आपल्या कुठंतरी कमीपणा आहे. मला टोचलं पाहिजे, टोचलं पाहिजे, प्रत्येकाला टोचलं पाहिजे. परमार्थ काही खेळ नुसतंच काय मजा मारायसाठी दोघांचे परमार्थ महाराज. आता मी आता वर्षात अरे काय झालं म्हणून कोण्या गावात सप्त्याला गेलं ना, गेलो मग आता लवकर जातच नाही आम्ही समजा जास्त, पण जर एखाद्या वेळेस गेलं बसले असे गावातले माणसं की लगेच सुरू होतं आपल्याला त्याच्या सुरू होतं. म्हणजे काही बसला असते पंगत झाली पाय खालची. मस्त तांदूळ आणले होते त्यानं ते चिंतूरून. ते दुसरा म्हणतो मीच सांगितलं होतं त्याला घे 50-55 रुपये किलो येतं तेच आण. हातच्या त्यानेच ते बदामचे वापरले रे. अरे ते काय पंक्ती करणारी लोक आहे का? अरे तू सत्य करायला का पंक्ती खाऊन त्याची चेष्टा करायला? मला सांगा सप्त्यात पंगत असावी, पंक्तीसाठी सप्ता का सप्त्यासाठी पंगत? भजन करून करून थकली, काहीतरी खायला पाहिजे याच्या करता पंगत पाहिजे का पंक्तीसाठी सप्ता? आपला सप्ताच कशासाठी? आम्हाला माहिती आता नियोजन तुमचे तर कसे म्हणून आमचे महाराज काय त्याच्यानंतर पंगत टाका आपली काऊ त्याच्यापेक्षा चांगली करायचं. अरे 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 तू देवाचं नाव घे रे एखाद्या सप्त्यात. विठ्ठल विठ्ठल मन कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही महाराज. पंक्तीवाली यजमान लोक कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. महाराज नाव किद्दा घेतो आपलं एकंत महाराज. त्या महाराज होता त्या बिचारा होता त्या कोणाचं नाव नाही घेतलं यजमानाचं, कोणाचं सरळ सरळ माणूस होता. मला ते पाकिटच दे ना ते यजमान. आणि म्हणलं त्याचं देऊन टाका त्या बाबाला जायचं. आपलं नाव घेतलं का त्यानं? तुम्ही काय ऐकू आहे तू नाव घ्यायला कीर्तनात मला जे चुका आहेत या चुका याच्यामुळे आपल्याला फळ मिळत नाही. विठ्ठल कुठे सांगत नाही मला आमच्या सप्तदरुष होतं तुम्हाला माहिती 15 तारखेला सगळं माहिती. पंक्तीवाल्याला सांगितलं तुम्हाला आम्ही काही सत्कार बित्कार तुमचा अजिबात काही करणार नाही आणि पंगत आम्ही टाकू त्या दिवशी करावं लागेल. ते राहता काही अर्ध्या पंक्तीवाल्याला माहिती नाही आमचा दिवस कोणता आहे का? पत्रिका छापल्यावरच कळण दुसरा आहे पहिला आहे का सातवा आहे. आमची या दिशेने आमची त्या दिशेने आमचं असं आमचं तसं काही संबंध नाही. काही संबंध आहे मला त्याचा काय याच म्हणायचं आहे तसं. महाराज आम्ही लावू तुम्ही त्याचे नाव टाकू ते तुमचे महाराज. हो कोणी म्हणता आम्हाला येईन कोणी ते काही अजिबात चाललं. अरे कशा करता करतोय आपण? कशा करता करतोय? अरे जतन पिकत नाही फळ पिकत. हे का सांगायलो मी माहितीये का? साधना लागण्यात. मला एक सांगा महाराज, एक सांगा तुम्ही खाणं सोपं आहे का पचवणं सोपं आहे? पचवणं सोपं आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? वा अवघड आहे पचवणं, अवघड आहे. पर खाल्ल्यावर फायदा का पचलं तर फायदा? मी तुरलो की तर गुलाबजामू खाल्ले उलटी करून आला सीन झाला. पचलं नाही तर काय झालं? सीन झाला. तुम्हाला सांगतो परमार्थ पचला पाहिजे. खाल्ला किती याला किंमत नाही, पचला किती याला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबा म्हणतात भगवंतांनी गीतेत सांगितलं मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धे. मनुष्यानाम सहस्रेषु हजारो माणसं परमार्थाच्या वाटेला लागतात. भगवंत म्हणतात. माऊली हजार म्हटले नाही, माऊली म्हणतायत ऐका. अस्तीच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला निघे. तुकोबराय सुद्धा म्हणतात विरळा पावे विरळा पावे विरळा पावे.
विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे विरळा पावे कोणीतरी एखादा अस्तीच्या महापुरी कोटेवरी रिगताती. माऊलींनी गोड दृष्टांत दिलाय पहा, 7व्या अध्यायातला विषय. गोड दृष्टांत देतात माऊली, ज्ञानोबराय म्हणतात. माऊलीचा दृष्टांत आपल्या याच्यात सांगतो. मिलिटरी मध्ये माहिती आहे तुम्हाला महाराज, मिलिटरी मध्ये 1,00,000 मुलं जर भरतीला आली तर लाखाला लाखही घेऊन टाकतात, बरोबर ना? हं? नाही नाही नाही, लाख नाही. निवडून 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 त्या लाखातून निवडून 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 सैन्य तयार केलं जातं, बरोबर आहे ना? म्हणजे 1,00,000 सैन्यातून 1000, 500, 1000, 100 असे बाजूला काढून म्हणजे त्यातली ठळक बाहेर काढली. माऊली म्हणतात असे बाजूला काढले ना, आणि त्या बाजूला काढल्यात म्हणजे या वीरातले वीर झाले ना ते. आता त्या बाजूला काढलेल्या सुद्धा सगळ्यांचा विजय होतो का? ज्या वेळेला माऊली म्हणतात तलवारीचा मासाचा संबंध येतो, लोह मासा ते घाटी, ज्या वेळेला मांस कापायला सुरुवात होते लोखंडानं, त्या वेळेला एखादाच असा बहादर असतो विजयापर्यंत जातो. एखादा असतो महाराज तो असा. म्हणून तुका बरायला म्हणावं लागलं विठ्ठल तुका बराय म्हणतात विरळायसा कोणी सदर कोणी विरळा असेल तर तुका त्यासी लोटांगणी. महाराज तुकोबराय त्याला लोटांगण जातात. म्हणून तुकोबराय एक तुकोबरायची देवाकडे मागणी सुद्धा आहे महाराज. देवा आता जो भाव निर्माण झालाय ना मग टिकून राहू द्या. कारण भाव निर्माण होतो पण टिकत नाही हो. आपला भाव निर्माण होत नाही का? टिकत नाही. काय भाव होतो महाराज आपला हनुमंताच्या दर्शनाला गेल्यावर. बाबा 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 पंढरपुरात गेल्यावर तर त्या गरुड खांबापासूनच लोटांगण काय घालणं, देवा पुढे ते उड्या काय मारणं, कान काय धरणं, गालात काय हाणणं, चालता चालता दर्शन घेऊन आले की चांगली चप्पल काय हाणणं. म्हणजे तुम्ही नाही आणत तसे, त्याला सांगायलो. भाव निर्माण झाला नव्हता का टिकला नाही? निर्माण झाला होता ना महाराज. तुकोबराय म्हणतात उभा झाला भाव तुमचे उपदला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ. देवा माझा जो भाव निर्माण झालाय तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे. टिकून राहू द्या देवा. निर्माण होण्यापेक्षा टिकण्याला किंमत आहे. टिकण्याला किंमत आहे. शेवटपर्यंत जाण्याला किंमत आहे. शेवटपर्यंत नाही गेलं तर ऐका, शेवटपर्यंत नाही गेलं तर नुकसान काय होतं माहितीये का? माग केलेलं श्रम व्यर्थ जातात, फुकट निघून जातात. मला सांगा पेरलेलं फळ आलं तर केलेले श्रम उपयोगात आले, बरोबर आहे का नाही? नाही तर महाराज पेरलं सगळं काही झालं, किती परेशान्या, किती रुई हाणली, किती डुकरं हाणली महाराज. काय काही माणसांनी अरे अरे किती महाराज. एक वर्ष असं झालं होतं महाराज. जास्तच आपलं नशीब राहत. 1 वर्ष असं झालं होतं
मेथीची भाजी मला 7-8-10-12 वर्षाची गोष्ट आहे. मेथीची भाजी त्यावेळेला 10-15 रुपयाला एवढी एवढी जुडी विकू लागली, एवढी महाग झाली, एवढी महाग मेथी झाली. महाराज मला वाटलं अरे 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 काय फायदा आहे आपला. महाराज मी अर्धा हे करून ती मेथी असं मस्त सोय घेतली. पण ते ढोर त्रास द्यायचे, हे करायचे ते करायचे. एवढे महाराज जागरण, रातभर जागरण, रातभर जागरण, फक्त मेथी सांभाळली. आणि महाराज असे भरले लोणारले नेली विकायला. महाराज ते ढोरात फुकटही नाही ना कोणी. मला सांगा कष्ट झाले केले नाही का? केले कष्ट, तेवढेच केले, कष्टातही काही नाही. बर फळ मिळालं नाही तर केलेल्याचा श्रम झाला का? आनंद वाटला? श्रम झाला ना महाराज. केलेल्याचं जर फळ मिळालं तर त्याचा. आणि एक आहे का, एक आहे का महाराज, टाइम जाऊन, वेळ जाऊन, कष्ट जाऊन जर फळ मिळत नसेल तर त्याच्या इतका दुर्भाग्य तोच. एक लक्षात घ्या. कथा, कथा देवाचे हे ध्यान, कथा साधन मंडन, कथे ऐसे पुण्य आणि नाही सर्वथा. तुकोबा म्हणतात कथेसारखं पुण्य नाही, कीर्तनासारखं पुण्य नाही. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा चांग होय अंग. अरे मला एकच म्हणायचं आपल्याला, मी कीर्तन करतोय, तुम्ही ऐकताय. एक लक्षात घ्या महाराज. आता 2 तास कीर्तनाला इथे कीर्तनकार कीर्तन करायला भजनी उभी राहिली, तुम्ही ऐकायला बसले. 2 तास गेले का नाही आपली सगळ्यांची? गेले 2 तास. 2 तास गेले. बसण्याचे कष्ट झाले का नाही? झाले. ऐकण्याचे कष्ट झाले झाले. आणि थोड्या थोड्या गोष्टीसाठी जर एवढे कष्ट होऊन कीर्तनाचा लाभ पादरात कळत नसेल तर मग काय फायदा झाला? मला थोड्या थोड्या गोष्टीसाठी आपल्याला मान मिळावा, आपल्याला कीर्तनाची मर्यादा सोडावी. खूप मर्यादा आहे महाराज कीर्तनाची. एक लक्षात घ्या. तुकोबारायचं प्रमाण दे, मर्यादा सांभाळून कीर्तन केलं, कीर्तन ऐकलं तर देव त्याचा दास होतो. आणि मर्यादा सोडली जर कीर्तनाची तर महाराज तो यमाचा दास होतो, यमाचा दास. कीर्तन नरकाला नेतं बरं का मर्यादा सोडून केली तर. तुकोबाराय म्हणतात, नये नारायणा करुणा त्याची रव रव कुंभ भोगिती यातना. नये नारायणा करुणा, त्यांना कीर्तन करायची आहेत ना, कीर्तन करायच्या बापाची आहेत. विठ्ठल विठ्ठल कथा करून या द्रव्य देती घेती तया दोगती नरकवास. रव रव कुंभ भोगिती यातना. नये नारायणा करुणा त्याची. अशी खटकधारा छेदिती सर्वांग, तप्त भूमी अंग लोळविती. हे तुकोबारायचे शब्द आहेत महाराज. तुकोबाराय ते इतक्या पुढे बोलले, इतक्या पुढे बोलले. आता ते सांगावं का न सांगावं? तुकोबारायचे अभंग येत सांगू. मर्यादा सोडून गेली तर काय फळ मिळत नाही महाराज. काय फळ मिळणार नाही, मिळत नाही. उलट पाप पात्रात पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणजे आम्ही उद्यापासून कीर्तनाला येणार नाही, मग डबल पापी. ते एक महाराज काय आता लोकांना फेडायला तुम्ही माणसं पळवाट काढते. बाबा नको मग, पाप आहे नको, जाणं नको, डबल पाप डोक्यावर बसल. कारण नामाशी विनमुख सुट्टी नाही, नियमात करावंच लागल. नाही केलं तर नरकच आहे. मग आपल्याला काही काही लोक म्हणजे महाराज लोक नरकाची भीती घालते. कशाचा नरक, कशाचा स्वर्ग हे कळल तुरे म्हातारा झाले. हो आता नाही कळणार महाराज. एक लक्षात घ्या. काय म्हणजे करावंच लागेल, करावंच लागेल आणि नियमातच करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल काय सुट्टी बिट्टी आपल्याला मिळणार नाही. तुकोबाराय म्हणतात. अभंग महाराज होता, त्या हरिदासाची भेटी घेता उभयता नरका जाणे. नुसती त्याची जर भेट घेतली तर तुम्हाला उभयता म्हणजे मागच्या पुढच्या पिढ्या सहित कुठं जावं लागेल? नरकाला जावं लागेल. कुणाला? माते परिसर थोर कथा
हा भाड घेता न लाजे त्या हरिदासाची भेटी घेता उभं येता कशाचं पीठ मग मी कसं सांगलो नाही फळ मिळत नाही यथाशीच राहावं लागेल एकनिष्ठ राहावं लागेल भांडवल गाठी तरी विश्वास वारलं तरी भारे उदास करवेल तर करा नाम घोष सेवा भक्ती रस तुका म्हणे नाटा तुका बराय सांग भांडवल गाठी तरी विश्वास विश्वासाशिवाय पर्याय नाही विश्वासाचा देड ज्यासाठी केले मला त्याचं फळ पिकलं आणि असं ज्याचा देड टिकला त्याचा काय फायदा होतो बाबंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता नामेची सिद्धी सकारात्मक सांगितलं दोन वेळेला दुरुक्ती नावाचा दोष आहे महाराज तो दुरुक्ती नावाचा दोष करून तो बराय दोन वेळेला नामेची सिद्धी आता काही दुरुक्ती केल्या जाते दोष कसा लागत नाही दुरुक्ती का केली त्याचं वेगळ्या वेगळ्या प्रकारांवर गोड अभंग आहे नामेची सिद्धी पण व्यभिचार बुद्धी न पवता व्यभिचार नाही महाराज निष्ठ आदर व्यभिचार बुद्धी न पवता व्यभिचार काय महाराज आता ते पुन्हा पुन्हा तिथे येतं तंबाखू माणसं आदरान खातात पण नाम आदरान घेत नाही बरोबर आहे ना इकडे लक्ष द्या झालं आपले फक्त 10 मिनिट राहिले जास्त टाइम 10:30 बरोबर जेवण करणार एवढं लक्ष द्या तंबाखू होणार मला ते काही साधं काम नसते आता ते वजनात असते ते असं
मस्त अशी बाया घ्या मान करू आनंदात असा उभा असतो तेवढं मस्त बांधावर कुठं रोडवर अशी ती हे घेणार काय म्हणते त्याला काय म्हणते देवी काय म्हणते कोण त्याला सुनार का आदरान घेणार जस काय नवरी मंडपातली येईल हातावर घेणार हे ठेवणार ते घेतलं की मग असं नवर देऊ सुना असं नवर देऊ तो काय असा गप नाही असा वाजवत तडन 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 पिलू बरं आहे अंगात येईल बाळा कोणाच्या तुला उतरवता येत नाही मंत्र मला येत नाही अंगात असं वाजवत 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 आणणार आता त्यांना हे ना नवर देऊ नवरीची लाभो संतती संपदा बहुतुमा लाभो तई सद्गुण आली लग्न घटे समीप नवरा सदैव लग्नम श्रीनम तदेव वादन रे टाळी टाळी वाजती शेवट लग्नात लावून लगेच टाळी वाजली इकडे लक्ष द्या टाळी वाजली की आपले माणसं पाहुण्याच्या गावात पांगू द्यायचे नाही या सगळे जाग्यावर आपली जाग्यावर या सगळे माणसं एकत्र उगाच दुसऱ्याच्या गावात वाजून कशाला सगळी एका जागेवर आणली पहिल्या ट्रिप न कोण कोण जाणार आहे पहिली ट्रिप जाणार होता साड्याला तिरा पहिले ट्रिप न जाणारी काढली बाजूला ती गेली पुन्हा राहिलेली एखाद्या काय चला रे लवकर कार्यक्रम आठवायचा आपल्याला आता पुन्हा त्याला वचन द्यायचं जास्त टाइम नाही लावायचा आपल्याला बारकाली लेकर बारकाली लेकर तुम्ही बाजूला रे काय माणसाचं काम आहे बारकाली हो बाजूला तुम्ही बारकाली कशाला ते लेकराच्या साडीचं काम इथं गोम पेटवायचं आहे सगळे सगळे बाजूला करायचे आणि मग ते सगळे बाजूला केले की ते मग ते झालं की मग ते साडी गुतवणं सुतवणं आता ते जास्त नाही झालं की पंच म्हणजे ते पुरं पुढं काय भानगडी झाली पुरावेदार लागले ना कॅन्सर झाला तर पुरावेदार लागले पंचाच्या साह्यानं नवरदेव नवरी उचलायची म्हणजे पंच लागले भाऊ द्या पंचाच्या साह्यानं नवरदेव नवरी उचलायची आणि जमिनीत टाकायची आदरा ना ते काय असं आणि जमिनीत नवरदेव नवरी टाकली की निघली डमणी याच्या दारात चुकल त्याच्या अंगावर चुकल महाराज काही काही ते काही काही नाही लग्न अशी इतक्या आदरान नाही मग काही शाना माणूस शकत लाजतात काही काही म्हातारा आलं बापाला कोणी आलं मग ते लाजतात मग ते इतक्या आदरान नाही मग ते कोरोनातल्या सारखं आणलं कार्यक्रम द्यायचा तंबाखू आपण एवढी आदरानं खातो अरे मी आवडी आदरी आली ना देणे सकळ सिद्ध जगी झाली आवडी आवडीने भावी दया परमार्थी चाड तिने सांडावी लिगाड धरोनी वजनाची चाड नित्य नेहमी म्हणतात विचार बुद्धी न पवता पुन्हा चालेला पंथ तो पावे आपण ज्या मार्गाने चालू नामाच्या तो ठिकाणावर नाही पण तरी आडतया नाही काही काय आड येतं त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत याचाही खूप मोठा विचार आहे आणि तुकोबाराय म्हणता ईश्वरच्या चरणात आघात पडू नये
हे घात लाभ हानी किंवा हानी लाभ अशा प्रकारचे आघात येतात. कोणत्या कोणत्या प्रकारचे अनेक प्रकारचे आघात सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. अशा आघात पडू नये अशा प्रकारचा अभंग मार्फत आपण जी साधना करतोय त्याचा साधनेचं फळ आपल्या पदरात पडावं आणि जसं संतांनी सांगितलं शास्त्राने सांगितलं तसं पडावं अशी ज्ञानोबा तुकोबराची प्रामाणिक इच्छा आहे का नाही. साधन करून जर फळ पडत नसेल तर त्यांना तळतळ वाटते आणि म्हणून अशा प्रकारचं ते फळ आपल्या पदरात पडावं एवढीच आपण ज्ञानोबरायाकडे प्रार्थना करूया. तशी आपल्याला बुद्धी देऊ आणि तशी आपली निष्ठा राहू एवढीच आपण ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना करूयात. पुन्हा एकदा थोडं सुंदर नियोजन माऊलींनी केलं त्याबद्दल आहे का नाही. आणि मला भगवंताच्या इच्छेने इथं सेवा करण्याचा योग आला. जशा माझ्या अल्पशा बुद्धीने माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांनी बुद्धी दिली तसा अभंगाचा भाव करण्याचा प्रयत्न केला. असाच असेल असा माझा अजिबात आग्रह नाही. सगळ्यांना हात जोडून विनंती आज पहिला दिवस आहे आणि 7 दिवस आपल्याला आता भजन करायचं. भजन करण्याकरता सप्ताह असतो बरं का. भजन करायचं म्हणून जास्त नाही जेवढं जमेल तेवढं भजन करावं. कथेत असो कीर्तनात असो हरिपाठात भजन आहे का नाही. एरी तरी जीवनात महाराज जास्तीत जास्त नाही पण 2-5 माळी तरी आपण विठ्ठल विठ्ठल म्हणून एकांतात कराव्यात आहे का नाही. कारण केलेलं नामच आपल्याला पुढे तारून नेणार आहे. अशा प्रकारचं आपल्या जीवनात नामस्मरण करण्याची भगवंताने बुद्धी देऊ एवढीच तुकोबराय ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करूया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून शेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर